Hello students, last lecture we have seen the sexual transmitted diseases. Out of that, last disease we have seen, that is gonorrhea, and from that the point that we have studied the different symptoms of the gonorrhea. हा पॉइंट बघता बघता शेवटचे काही 2 मिनिटं राहिलेले असताना लास्ट लेक्चरमध्ये लाईट गेलेली होती, त्यामुळे हा पॉइंट थोडासा आपला एक्सप्लेन करायचा राहिलेला आहे. तो अगोदर मी एक्सप्लेन करणार आहे आणि मग आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहे. ओके, सो गोनोरिया इट इज अ बॅक्टेरियल डिसीज विच इज कॉज्ड बाय बॅक्टेरियम नेसेरिया गोनोरी. हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला होता आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड आपण बघितला. मेलमध्ये 2 ते 14 दिवस, फिमेलमध्ये 7 ते 21. इन्फेक्शन साईट बघितलं तर म्युकस मेम्ब्रेन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट, रेक्टम, थ्रोट अँड आय हा त्याचा काय म्हटलं आपण त्याला इन्फेक्शन साईट. ओके, त्याचे सिम्पटम्स आपण बघत होतो. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा सिम्पटम आहे की फिमेलमध्ये पेल्विक इन्फ्लमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट, स्टरिलिटी आणि आर्थ्रायटिस बघायला मिळतं. अँड व्हेन दॅट प्रेग्नंट वुमन इज हॅव्हिंग द इन्फेक्शन ऑफ दिस गोनोरिया, then the child that is being birthed by that pregnant woman, that may be a boy or a baby, then that boy or girl baby is infecting some diseases, that is the children born to affected mother suffer from gonococcal ophthalmia. जे मेल असेल किंवा फिमेल असेल, जे बॉय बेबी असेल किंवा गर्ल बेबी असेल, दोघांच्यामध्ये आपल्याला गोनोकॉकल ऑप्थॅल्मिया हा डिसीज तिथं बघायला मिळेल जर त्या आईला गोनोरिया झालेला असेल तर. आणि जर ती होणारं बाळ जे आहे ती जर मुलगी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डिसीज बघायला मिळतो, गोनोकॉकल वल्गोव्हाजायनायटिस. हा लक्षात ठेवायचा आपल्याला ऑफ बर्थ बिफोर प्युबर्टी. जर ती मुलगी जन्माला आली आणि तर त्या मुलीमध्ये आपल्याला बिफोर प्युबर्टी एक डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतो, त्याला गोनोकॉकल वल्गोव्हाजायनायटिस म्हटलं जातं. एवढाच पॉईंट आपल्या लास्ट लेक्चरमधला राहिलेला होता, तो आपण कवर केलेला आहे. तर लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. जसं याच्या आधीही आपण बघितलेलं आहे एड्सच्या बाबतीमध्ये किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजच्या बाबतीमध्ये. एज्युकेशन अबाउट दी सेक्स प्रॅक्टिसेस, देन सेक्स हायजीन, अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स विथ मल्टिपल पार्टनर्स और होमोसेक्शुअल्स, देन यूजिंग कॉन्डोम ड्युरिंग क्वायटस. हे जनरल कंट्रोल मेजर्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला इथं पाळायचे आहेत. आणि त्याचबरोबर ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं अँटीबायोटिक सेफिक्सिन हे अँटीबायोटिक इथं त्या गोनोरियाच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आता लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे की रिप्रोडक्शन टॉपिक आपण बघतोय, परंतु काही कपल्समध्ये आपल्याला फर्टिलिटी बघायला मिळत नाही, त्यांच्यामध्ये स्टरिलिटी बघायला मिळते. त्यालाच आपण इनफर्टिलिटी म्हणतो. इनफर्टिलिटी म्हणजे दे आर नॉट हॅव्हिंग द चाइल्ड. काही कपल्सना मूल होत नाही. त्याची काय कारणं असू शकतात आणि त्या कारणांवरती ओव्हरकम करायचं असेल तर कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याचा आपल्याला या पॉईंटमध्ये उल्लेख करायचा आहे. तर इनफर्टिलिटी इनफर्टिलिटी इज डिफाइन्ड ॲज द इनएबिलिटी टू कन्सीव्ह नॅचरली आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. म्हणजे जर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स 1 yearपर्यंत ठेवला आणि जर त्याच्यातून प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली नाही तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, इनफर्टिलिटी म्हटलं जातं किंवा त्याला स्टरिलिटी म्हटलं जातं. म्हणजे 1 वर्ष झालं तरीसुद्धा त्यांना मूल होत नाही रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स ठेवल्यानंतर, तर त्या कंडिशनला इथं इनफर्टिलिटी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतील. इनफर्टिलिटी आर ड्यू टू some physical problems or congenital diseases or immunological or even psychological. याच्यामध्ये अनेक कारणं आपल्याला सांगता येतील. काही शारीरिक समस्या असतील तर त्याला फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणलेलं आहे. काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर कॉन्जेनायटल डिसीजेस म्हणलेलं आहे. काही इम्युनॉलॉजिकल म्हणजे इम्युनिटी सिस्टीमशी रिलेटेड काही डिसऑर्डर असेल तर इम्युनॉलॉजिकल म्हणलं जातं. आणि काही सायकोलॉजिकल आपल्याला इथं सांगता येईल. अँड कॉमन फिजिकल कॉजेस आपण फिमेल्सच्या बाबतीमध्ये जर बघितले तर एकूण आपल्याला इथं 3 प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. फर्स्ट दिलेला आहे बघा, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. त्याला आपण PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणलेलं आहे. फिमेलच्या बाबतीमध्ये
ओव्हरीचा साईज जो आहे तो थोडासा एनलार्ज झालेला बघायला मिळतो आणि त्या ओव्हरीमध्ये सिस्ट फॉर्मेशन बघायला मिळतं. सिस्ट म्हणजे फ्लूइड फिल्ड स्ट्रक्चर तयार होते, गाठीसारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि अशा पद्धतीनं ओव्हरीजमध्ये हे सिस्ट फॉर्मेशन बघायला मिळतात आणि त्यामुळे नॉर्मल फंक्शनिंग ओव्हरीचं इथं डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे तिथं प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही. त्यामुळे फिमेल्समध्ये आपल्याला हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS हा एक कॉमन कॉज बघायला मिळेल की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी कन्सिव्ह होणार नाही. सेकंड आहे इथं हार्मोनल इम्बॅलन्स. ॲज वी हॅव सीन the menstrual cycle, the process of oogenesis, different hormones are playing role. That means FSH role, LH role, progesterone, estrogen. All these hormones are very much playing important role during this pregnancy process. So, if the hormonal imbalance is present in the females, then that females are having the problem of conceiving the pregnancy. And third here is the endometriosis. What is meant by endometriosis? As we know, the endometrium wall layer is the innermost wall of the uterus. युटेरसच्या सगळ्यात आतल्या बाजूची जी वॉल लेयर आहे त्याला काय म्हणलं जातं, एंडोमेट्रियम म्हणलं जातं. आणि इथं एंडोमेट्रियम ग्रोज आउटसाइड द युटेरस. व्हेन इन सम फिमेल्स दिस एंडोमेट्रियम इज ग्रोईंग आउटसाइड द युटेरस, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ endometriosis and it is also responsible for the infertility, or it is also responsible for not conceiving the pregnancy. So these are the common three causes in the females for the infertility. In males there are commonly two reasons are there for the infertility. First is the less sperm count. As we have seen, a single ejaculation during the sexual intercourse, it ejaculates about 300 to 400 million sperms. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्मचा आकडा आपल्याला बघायला मिळतो. पण काही मेल्समध्ये आपल्याला हे स्पर्म कमी बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे कदाचित प्रेग्नन्सी कन्सिव्ह होऊ शकत नाही. आणि सेकंड आहे स्मॉल साईज ऑफ पेनिस. जो एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे मेल्समध्ये किंवा त्याला आपण कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतो, त्याची साईज जर लहान असेल तर त्याच्यामुळे सुद्धा इथं इनफर्टिलिटी झालेली बघायला मिळते. सो दीज आर द कॉमन कॉजेस ऑफ दिस इनफर्टिलिटी. अँड हिअर सम अदर फॅक्टर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इनफर्टिलिटी. दॅट इज टोबॅको, marijuana and other drugs. Smoking may cause infertility in both men and female. म्हणजेच काही केमिकल्स आहेत ज्याच्यामध्ये काही ड्रग्ज आपण बघितलेले आहेत किंवा काही टोबॅको स्मोकिंगसारखे काही ॲडिक्शन्स आहेत की त्याच्यामुळं मेल आणि फिमेल दोघांच्यामध्ये आपल्याला इनफर्टिलिटी बघायला मिळेल. काय होतं नेमकं याच्यामुळं? सो निकोटीन हिअर इट इज ब्लॉकिंग द प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड डिक्रीजेस द स्पर्म काउंट or the size of the testicles. So when the male is having the addiction of this tobacco, that is tobacco chewing or tobacco smoking, then that nicotine from the tobacco, it is responsible for blocking the production of sperm and it is also responsible in the decreasing size of the testicles. Testicles म्हणजे testes. जर त्या मेलमध्ये लहान वयामध्येच आपल्याला त्याचं ॲडिक्शन झालेलं बघायला मिळालं टोबॅकोचं, तर त्यांच्यामध्ये टेस्टिसचा साईज लहान राहील आणि स्पर्मचं प्रॉपर प्रोडक्शन होणार नाही आणि त्यामुळे इनफर्टिलिटी झालेली आपल्याला बघायला मिळणार. नेक्स्ट आहे अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम बाय मेल इंटरफिअर्स विथ दी सिंथेसिस ऑफ द टेस्टोस्टेरॉन अँड हॅज अन इम्पॅक्ट ऑन दी स्पर्म काउंट. जर जास्ती प्रमाणामध्ये अल्कोहोलिझम बघायला मिळालं काही मेल्समध्ये तर टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन जे आहे ते अफेक्ट झालेलं बघायला मिळेल. अँड ड्यू टू दिस decrease in the testosterone secretion, low sperm count may be produced in that male. Okay, and the next here is of cocaine or marijuana may temporarily reduce the number and quality of the sperm. Particularly मेलच्या बाबतीमध्ये आपल्याला हे ॲडिक्शन असेल ड्रग्सचं किंवा अल्कोहोलचं हे बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं बघायला मिळेल, टेस्टिकलची साईज कमी झालेली बघायला मिळेल आणि स्पर्म काउंट कमी झालेलं बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं मेल्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली स्टरिलिटी ही बघायला मिळेल, म्हणजे त्याला आपण इनफर्टिलिटी म्हणणार आहे. ओके, सो टू अवॉइड और टू ओव्हरकम द इनफर्टिलिटी इन सम कपल्स डिफरंट टेक्नॉलॉजीज आर यूज्ड दॅट वी हॅव टू स्टडी हिअर. प्रायर टू 1978 infertile couples had two options, that is first is the adoption or to be childless. म्हणजे जवळजवळ अगदी
1978 ते 80च्या दशकापर्यंत आपण बघितलं तर चाइल्ड कपलच्या समोर दोनच ऑप्शन होते, म्हणजे ज्यांना मूल नाही त्यांच्यासमोर दोनच ऑप्शन असायचे. एक तर तुम्ही मूल दत्तक घेतलं पाहिजे किंवा मग मुलांच्या रहित म्हणजे मूल होणार नाही तसंच तुम्हाला तुमचं आयुष्य घालवलं पाहिजे, असे कंडिशन्स अवेलेबल होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं टुडे these infertile couples have many options to have a child such as fertile drugs, test tube babies, artificial insemination, IUI, surrogate motherhood etc. पण आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक फर्टिलिटीसाठीचे ड्रग्ज उपलब्ध आहेत, टेस्ट ट्यूब बेबीसारखे प्रोग्राम उपलब्ध आहेत, सरोगेट मदरहूड ही टेक्निक आपल्याला उपलब्ध असलेली बघायला मिळते. IUI इंट्रायुटेराइन इन्समायनेशन यासारखे टेक्निक्स अवेलेबल आहेत. त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये आपल्याला इनफर्टिलिटीवरती मात करता येऊ शकते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स इथं वापरले जातात. अँड दिस कपल्स आर हॅव्हिंग different assisted techniques to have child or children through the certain special techniques which are commonly called as assisted reproductive technologies ART. ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या कपल्समध्ये मुलं तयार होण्याची किंवा मुलं निर्माण करण्याची क्षमता तयार होते त्या टेक्नॉलॉजीजना इथं असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणलेलं आहे. त्या कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत या आपल्याला बघायच्या आहेत. हिअर देर आर number of techniques. This is the last point of our chapter. In all, 7 different techniques are there which are used for this overcoming the infertility, or these are also called as assisted reproductive technologies ART. So here first technique, in vitro fertilization. तुम्ही आत्ताच्या काळामध्ये नाव ऐकलं असेल की IVF टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मूल जन्माला आलेलं आहे एखाद्या घरामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल. So what is meant by IVF that we have to study? Then zygote intrafallopian transfer, ZIFT, gift gamete intrafallopian transfer. Then intracytoplasmic sperm injection, ICSI, artificial insemination AI, intrauterine insemination IUI, and last intrauterine transfer IUT. So there are different techniques which are used for the production of this offspring in the infertile couple. First of all, first technique here it is called as the IVF technology, in vitro fertilization. Here it is the process of fertilization outside the body in a test tube and or a glass plate to form a zygote under the simulated conditions in the laboratory. सो IVF टेक्नॉलॉजी म्हणजे काय केलं जातं आपण टेक्निक बघितलेलं आहे बघा, इन विट्रो आणि इन विवो. किंगडम ॲनिमेलिया ज्यावेळेला टॉपिक बघत होतो त्यावेळेला आपण बघितलेलं आहे की फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी होतं किंवा आउटसाईड द बॉडी होतं. इनसाइड द बॉडी होतं त्यावेळेला इन विवो असं म्हटलं जातं आणि आउटसाईड द बॉडी ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याला इन विट्रो म्हटलं जातं. ज्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये स्टरिलाइज्ड कंडिशनमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एखाद्या ग्लास प्लेटमध्ये गॅमेट्स काय घडवून आणलं जातं, फ्युजन घडवून आणलं जातं, फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड ॲज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, सो हिअर अँड देन दिस झायगोट ऑर अर्ली एम्ब्रियोज विथ अप टू 8 blastomeres that you have to remember. When this embryo is formed it is only up to 8 blastomeres, or the zygote is then transferred into the fallopian tube for the further development. म्हणजे पूर्ण बेबीची वाढ ही टेस्ट ट्यूबमध्ये होत नाही. आपण टेस्ट ट्यूब बेबी असा उल्लेख जरी करत असलो तरी होल चाइल्ड इज नॉट ग्रोन इन ए टेस्ट ट्यूब. इट मस्ट ग्रो इन द युटेरस ऑफ ए फिमेल बॉडी. कोणत्याही बाळाची वाढ ही युटेरसमध्येच होऊ शकते, आईच्या गर्भाशयामध्येच होऊ शकते. त्यामुळे झायगोट तयार झाल्यानंतर तो झायगोट किंवा अर्ली एम्ब्रिओ 8 ब्लास्टोमियर्सपर्यंतचा असणारा एम्ब्रिओ आहे तो काय केला जातो, फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि मग फॅलोपियन ट्यूबपासून पुढची जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे जी आपण बघितलेली आहे रेग्युलर आपल्या एम्ब्रिओलॉजिकल स्टडीजमध्ये त्या पद्धतीने त्या एम्ब्रिओची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. सो दिस इज द फर्स्ट टेक्निक दॅट इज कॉल्ड ॲज इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, सेकंड हिअर झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर is called as a ZIFT. What happens here? This treatment is used when there is a blockage in the fallopian tubes which prevent the fertilization of egg by the sperm. म्हणजे काही फिमेल्समध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असतात
जे ब्लॉक झालेली असते, त्यामुळे नॉर्मली फर्टिलायझेशन तिथं होऊ शकत नाही. अशा वेळेला काय केलं जातं, इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द वुमन्स ओव्हरी. त्या फिमेलच्या ओव्हरीमधनं एग बाहेर घेतला जातो अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय द प्रोसेस ऑफ IVF टेक्नॉलॉजी. आणि मग स्पर्म आणि ओव्हम किंवा एगचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं IVF मेथडनी. अँड देन that zygote is transferred to the fallopian tube for the further development. And then the zygote which is formed with this IVF technology, that zygote is then transferred into the fallopian tube for the further development. म्हणजे फरक एवढाच आहे इथं की ज्या फिमेल्समध्ये फॅलोपियन ट्यूब ही ब्लॉक झालेली असते त्यांच्यामध्ये काय केलं जातं, ओव्हम बाहेर घेतला जातो, स्पर्म बरोबर त्याचं युनियन घडून आणलं जातं, फर्टिलायझेशन घडून आणलं जातं IVF टेक्नॉलॉजीमुळे. आणि मग तो झायगोट पुन्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केला जातो. त्या टेक्निकला इथं काय म्हणलेलं आहे, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, ZIFT. ओके. ना नेक्स्ट मेथड हिअर गिफ्ट म्हणलेलं आहे, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. बघा त्याच्या नावातच अर्थ आहे. इथं काय केलं जातं, गॅमेट डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे काय होतं बघा, व्हेन ट्रान्सफर ऑफ ओव्हम कलेक्टेड फ्रॉम द डोनर into the fallopian tube of another female who cannot provide suitable environment for the fertilization and development. म्हणजे इथं काय केलं जातं, काही फिमेल्समध्ये ओव्हम तयार होतो पण प्रॉपर फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशनसाठी जी काही एन्व्हायरमेंट लागणार आहे किंवा ती जागा प्रॉपर लागणार आहे फर्टिलायझेशनसाठी, ॲम्प्युलरी इस्किमिक जंक्शन आपण बघितलेलं आहे, ती जर जागा व्यवस्थित नसेल तर त्या फिमेलमधनं ओव्हम बाहेर घातला जातो आणि दुसऱ्या फिमेलमध्ये की जिच्यामध्ये ती फॅलोपियन ट्यूब व्यवस्थित आहे अशा फिमेलमध्ये काय केला जातो, तो गॅमेट डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. दिस टेक्निक इज कॉल्ड एज अ गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर गिफ्ट अँड इट इज developed for the cases in which only the entrance to the oviducts or the upper segment of the oviducts is blocked. म्हणजे काय की काही फिमेल्समध्ये फर्स्ट पार्ट जो आहे ओव्हिडक्टचा तो काय केलेला झालेला असतो, ब्लॉक झालेला असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण बघतो की इनफंडिब्युलम आहे, इथं ओव्हरी आहे, हा इनफंडिब्युलम आहे, इनफंडिब्युलमनंतर हा एम्प्युला आहे, सॉरी फॅलोपियन ट्यूब आहे. तर इथं सुरुवातीला इथं जर ब्लॉक झाला असेल तर ओव्हम जो आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. अशा वेळेला ओव्हरीमधून ओव्हम काढून घेतला जातो आणि मग तो डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड एज अ गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. सो इन दिस प्रोसेस ओव्हा अँड स्पर्म्स आर डायरेक्टली इंजेक्टेड into the regions of the oviduct where fertilization produces a blastocyst and which enters the uterus via the normal route. म्हणजे इथं काय केलं जातं बघा, त्या फिमेलमध्ये डायरेक्ट स्पर्म आणि ओव्हम काय केले जातात, फॅलोपियन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणजे स्पर्म आणि ओव्हमचं फर्टिलायझेशन जे आहे ते नॅचरली घडून येतं, ब्लास्टोसिस्ट नॅचरली तयार होतो आणि फर्दर डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत एम्ब्रिओच्या त्या नॉर्मल फिमेलमध्ये जशा होतात तशाच कॅरी आउट केल्या जातात. फक्त गॅमेट जे आहेत मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओव्हम हे फॅलोपियन ट्यूबमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणून या टेक्निकला काय म्हणलेलं आहे, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. गॅमेटचं फॅलोपियन ट्यूबमध्ये आपण ट्रान्सफर घडवून आणलेलं आहे. सो गिफ्ट हॅज अ सक्सेस रेट अबाउट 30% आणि या मेथडनी जवळजवळ 30% आपल्याला सक्सेस रेशो बघायला मिळेल. म्हणजे 30% गॅरंटी आहे त्याच्यापासून बेबी इश्यू होण्याची. सो दिस इज दी थर्ड टेक्निक, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ज्या फिमेल्समध्ये ओव्हिडक्ट जे आहे फॅलोपियन ट्यूब जी सुरुवातीला इथं ब्लॉक झालेली असते अशा फिमेलमध्ये ही टेक्निक काय केली जाते, वापरली जाते. ओके. नाव नेक्स्ट टेक्निक हिअर फोर्थ, ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यासुद्धा नावामध्ये तुम्हाला अर्थ कळला असेल. इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन मीन्स व्हॉट यू सी हिअर, ICSI is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into the cytoplasm of ovum in the laboratory. म्हणजे इथं काय केलं जातं, लॅबोरेटरीमध्ये टेस्ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये ओव्हम ठेवलेला असतो आणि एक सिंगल स्पर्म सेल घेऊन तो सिंगल स्पर्म सेल डायरेक्ट ओव्हममध्ये काय केला जातो, इंजेक्ट केला जातो. म्हणून त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणलेलं आहे.
ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये डायरेक्ट स्पर्म सेल काय केली जाते, इंजेक्ट केली जाते. अँड दॅट प्रोसेस हिअर इट इज कॉल्ड ॲज अ ICSI, इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. हिअर द स्पर्म हॅज टू नॅचरली पेनिट्रेट द एग. जे इथं स्पर्मला नॅचरलीच त्या एगला पेनिट्रेट करण्याची गरज भासते आणि नंतर मग झायगोट तयार होईल आणि नंतर तो झायगोट पुन्हा काय केला जातो, आपण जसं बघायला बघितलेलं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये झायगोट किंवा मग अर्ली एम्ब्रिओ जो तयार झालेला आहे 8 ब्लास्टोमियसचा, तो पुन्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि फर्दर डेव्हलपमेंट जी आहे ती युटेरसमध्ये कॅरी आउट केली जाते. त्यामुळे फक्त फर्टिलायझेशन घडवून आणण्यासाठी ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्मची सेल काय केली जाते, इंजेक्ट केली जाते. एवढी टेक्निक या स्टेपमध्ये घडवून आणली जाते. त्याला इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणलेलं आहे. ओके, सो दिस इज द 4th मेथड. देन 5th मेथड आर्टिफिशियल इन्समायनेशन. म्हणजे काय केलं जातं, आपल्याला माहिती आहे इन्समायनेशन इज दी फर्स्ट टेक्निक और फर्स्ट स्टेप ऑफ द फर्टिलायझेशन. व्हेन सेक्शुअल इंटरकोर्स इज टेकिंग प्लेस, ॲट दॅट टाइम the sperms or the semen is ejaculated into the vaginal tract and that process here is called as a insemination. semen जे आहे ते काय केलं जातं, फिमेल जेनिटल ट्रॅकमध्ये सोडलं जातं. हे नॅचरल प्रोसेसमध्ये घडतं. पण काही मेल्समध्ये लो स्पर्म काउंट असल्यामुळे इथं नॅचरल इन्समायनेशन प्रॉपर होऊ शकत नाही. अशा वेळेला आर्टिफिशियल इन्समायनेशनची टेक्निक वापरली जाते. म्हणजे काय होतं बघा, in some infertility cases the male partner is unable to inseminate the female due to very low sperm count. जे काही कपल्समध्ये मेल पार्टनर जो आहे तो फिमेल बॉडीमध्ये प्रॉपर इन्समायनेशन घडवून आणू शकत नाही का तर लो स्पर्म काउंट असतो. मग अशा वेळेला काय केलं जातं बघा, दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय आर्टिफिशियल इन्समायनेशन. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कशातून करायचा आहे, आर्टिफिशियल इन्समायनेशन. त्याच्यासाठी काय केलं जातं, in this technique the sperms are collected from the male donor or husband and it is artificially introduced into the cervix of the female. म्हणजे इथं त्याच कपलमध्ये त्या फिमेलच्या सर्विक्समध्ये, म्हणजे युटेरसची ओपनिंग आहे सर्विक्स, त्याच्यामध्ये तिच्याच हजबंडचं सिमेन जे आहे ते कलेक्ट केलं जातं आणि ते सिमेन आर्टिफिशियली काय केलं जातं, फिमेलच्या सर्विक्समध्ये सोडलं जातं. त्या टेक्निकला इथं आर्टिफिशियल इन्समायनेशन म्हणलेलं आहे. फॉर दी पर्पज ऑफ अचिव्हिंग अ प्रेग्नन्सी थ्रू इन विवो फर्टिलायझेशन दॅट इज इनसाइड द बॉडी. म्हणजे इथं फर्टिलायझेशन हे इनसाइड द बॉडीज घडवून आणलं जातं, लक्षात घ्या. पण इन्समायनेशनची प्रोसेस ही नॅचरली होत नाही, तर काय केली जाते, आर्टिफिशियली घडवून आणली जाते. मेल बॉडीमधलं सिमेन जे आहे, हजबंडच्या बॉडीमधलं जे सिमेन आहे ते कलेक्ट केलं जातं लॅबोरेटरीमध्ये आणि नंतर हॉस्पिटलमध्ये त्या फिमेलच्या सर्वायकल ओपनिंग थ्रू काय केलं जातं, ते सिमेन जे आहे ते इजॅक्युलेट केलं जातं आर्टिफिशियली. दॅट टेक्निक हिअर इट इज कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल इन्समायनेशन. प्रत्येक स्टेपमध्ये थोडंफार डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट इथं टेक्निक दिलेली आहे इंट्रायुटेराइन इन्समायनेशन. सेम आर्टिफिशियल इन्समायनेशनची स्टेप आहे, फक्त इथं आपण बघूया इन दिस टेक्निक द प्रोसेस इज लाईक दॅट ऑफ आर्टिफिशियल इन्समायनेशन. डिफरन्स इज दॅट sperms are introduced into the uterine cavity instead of the cervix. म्हणजे जर डायरेक्टली युटेरसमध्ये जर इन्समायनेशन घडवून आणलं तर त्या टेक्निकला इंट्रायुटेराइन इन्समायनेशन IUI म्हणायचं आहे. आणि जर समजा सर्विक्समध्ये इन्समायनेशन घडवून आणलं तर त्याला नुसतं आर्टिफिशियल इन्समायनेशन म्हणायचं. दोन्हीमध्ये पण सेमच आहे, फक्त आर्टिफिशियल इन्समायनेशनमध्ये सर्विक्समध्ये इन्समायनेशन घडवून आणलं जातं आणि इथं इंट्रायुटेराइन इन्समायनेशन, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे, युटेरसमध्ये डायरेक्टली काय केलं जातं, इन्समायनेशन म्हणजे स्पर्म्स इंट्रोड्यूस केले जातात, सिमेन इंट्रोड्यूस केलं जातं. ओके, आणि नेक्स्ट टेक्निक आहे इथे इंट्रायुटेराइन ट्रान्सफर IUT. ही NCERTमध्ये दिलेली टेक्निक आहे. एम्ब्रियोज विथ मोर दॅन 8 ब्लास्टोमियर्स आर ट्रान्सफर्ड इनटू द युटेरस. जसं मगाशी आपण पहिल्या टेक्निकमध्ये बघितलं की IVF टेक्नॉलॉजीनंतर झायगोट किंवा फक्त 8 ब्लास्टोमियर्सपर्यंतचा एम्ब्रियो काय केला जातो, फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे, इंट्रायुटेराइन ट्रान्सफर म्हणलेलं आहे. एम्ब्रियोज मोर दॅन 8 ब्लास्टोमियर्स आर ट्रान्सफर्ड इनटू द युटेरस डायरेक्टली. म्हणजे 8 ब्लास्टोमियरपेक्षा जास्त
ब्लास्टोमियर तयार असणारा जो एम्ब्रिओ आहे तो डायरेक्टली युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो. त्या टेक्निकला इंट्रा युटेराईन ट्रान्सफर असं म्हणलेलं आहे. एम्ब्रिओज फॉर्म्ड बाय इन विवो फर्टिलायझेशन दॅट इज फ्युजन ऑफ गॅमेट्स विदिन द फिमेल बॉडी आर ऑल्सो यूज्ड फॉर सच ट्रान्सफर टू असिस्ट दोज फिमेल्स हू कॅनॉट कन्सीव. म्हणजे काही वेळेला ज्यांच्यामध्ये नॅचरली गर्भधारणा होत नाही अशा वेळेला दुसऱ्या एखाद्या फिमेल बॉडीमध्ये गर्भ तयार करून, म्हणजे एखाद्या दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये गर्भ तयार करायचा आणि तो गर्भ त्या फिमेल बॉडीमधनं काढून आपण दुसऱ्या फिमेल बॉडीमध्ये काय करू शकतो, डायरेक्टली युटेरसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. त्या टेक्निकला इथं इंट्रा युटेराईन ट्रान्सफर असं म्हणलेलं आहे. बघा अर्थ समजतोय का इथं, जे दोन्ही मेथडमध्ये इथं आपण वापरू शकतोय. काहींच्यामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये डायरेक्ट फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, अशा वेळेला आपण बाहेर फर्टिलायझेशन घडवून आणून तो एम्ब्रिओ काय करू शकतो, आपण त्या फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. किंवा दुसऱ्या फिमेल बॉडीमध्ये ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन घडवून आणल्यानंतरचा सुद्धा एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे दोन्ही मेथडनी, इन विट्रो फर्टिलायझेशनच्या मेथडने तयार झालेला झायगोट किंवा इन विवो मेथडने तयार झालेला झायगोट, दोन्हीही झायगोट आपण काय करू शकतो, इथं युटेरसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की युटेरसमध्ये ट्रान्सफर करतानाचा एम्ब्रिओ हा मोर दॅन 8 ब्लास्टोमियर असला पाहिजे. ज्यावेळेला फॅलोपियन ट्यूबमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे त्यावेळेला तो झायगोट असेल किंवा मग अप टू 8 ब्लास्टोमियर्सच्या स्टेजमधला एम्ब्रिओ असेल. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड द डिफरन्सेस ऑफ ऑल दिस टेक्निक. नाव लास्ट 2 पॉईंट्स हिअर. जसं आपण ब्लड बँक म्हणतो तसंच आपल्याला सिमेन बँक किंवा स्पर्म बँकसुद्धा बघायला मिळते. तिथं स्पर्म बँक और सिमेन बँक इज अ प्लेस विच कलेक्ट्स, स्टोअर्स अँड प्रोव्हाइड्स ह्युमन स्पर्म्स ऑर सिमेन. म्हणजे जसं ब्लड आपण वेगवेगळ्या ग्रुपचं स्टोअर करून ठेवतो ब्लड बँकमध्ये, तसं काही मेल्समधून सिमेन किंवा स्पर्म्स हे कलेक्ट करून ते प्रॉपरली स्टोअर केले जातात. आणि जर असे काही कपल्स असतील की ज्यांच्यामध्ये इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला डोनेटेड सिमेन म्हणून आपण किंवा डोनेटेड स्पर्म म्हणून ह्या स्पर्म बँकमधून किंवा सिमेन बँकमधून आर्टिफिशियल इन्समायनेशनसाठी सिमेन वापरू शकतो किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनच्या वेळेला डायरेक्ट स्पर्म वापरू शकतो. असे दोन्हीही मेथड्स आपल्याला इथं उपलब्ध आहे. स्पर्म बँक पण उपलब्ध आहे आणि सिमेन बँक पण उपलब्ध आहे. सो द सिमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल्स कॉल्ड ॲज अ स्पर्म डोनर्स. मग तो मेल जो आहे तो हेल्दी असला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणताही आजार असला नाही पाहिजे. त्याचं प्रॉपर टेस्टिंग करून नंतर त्याचं स्पर्म किंवा सिमेन जे आहे ते कलेक्ट करून ठेवलं जातं. The sperms are stored in sperm bank by cryopreservation method that is at low temperature. जसं आपल्याला माहिती आहे रक्तसुद्धा लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवलं जातं, त्या पद्धतीनं स्पर्म असेल किंवा सिमेन असेल हे सुद्धा लो टेम्परेचरला काय करून ठेवलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. त्या टेक्निकला क्रायो प्रिझर्वेशन टेक्निक असं म्हणलेलं आहे. त्यामुळे हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि लास्ट पॉईंट आपण बघूया. ॲडॉप्शन म्हणजे मूल दत्तक घेणे. सो हिअर ॲडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस by which a couple or a single parent gets legal rights, privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted child. म्हणजे कायद्यानं आपण कपल असेल किंवा एखादा सिंगल पॅरेंट, तो मेल असेल किंवा फिमेल असेल, तो कायद्याने काय करू शकतो, मूल दत्तक घेऊ शकतो. म्हणजे असं काय नाही आहे की ते कपलच असलं पाहिजे. बरेचसे फिल्म इंडस्ट्रीमधले कलाकार तुम्ही बघितले असतील की जे सिंगल आहेत परंतु त्यांनी 2 किंवा 3 मुलं दत्तक घेतलेली आहेत. बऱ्याचशा तुम्ही पिक्चरमधले बघत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की मूल दत्तक घेण्यासाठी कायद्यानं जी प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागते. आणि मग कपलला किंवा सिंगल पॅरेंटला, मेल असेल किंवा फिमेल असेल तर तो मूल दत्तक घेऊ शकतो. अँड ॲडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी मेडिकली फिट अँड फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ द ॲडॉप्टेड चाइल्ड. फक्त त्याला अट एकच आहे की तो जो कोण ॲडॉप्ट करणार आहे त्याची शारीरिक परिस्थिती किंवा एक शारीरिक आरोग्य म्हणूया आपण ती चांगली असली पाहिजे. फायनान्शियली तो व्यवस्थित असला पाहिजे, कपल असेल किंवा सिंगल पॅरेंट असेल.
तरच त्याला मूल दत्तक घेता येऊ शकतं. अँड अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट अ चाइल्ड मस्ट बी ॲटलिस्ट 21 years ओल्ड बट देअर इज नो लिगल अप्पर एज लिमिट फॉर द अडॉप्शन. फक्त अट एकच आहे की वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो व्यक्ती एखादा मूल काय करू शकतो, दत्तक घेऊ शकतो. 21पेक्षा कितीही जास्त वय असलं तरी चालेल त्या दत्तक घेणाऱ्या पालकाचं, पण 21पेक्षा कमी वय असणाऱ्या पालकांना हे मूल दत्तक घेता येऊ शकत नाही. हे एक जनरल इन्फॉर्मेशन आत्ताच्या आपल्या सिलेबसमध्ये आलेली आहे. स्पर्म बँक और सिमेन बँक किंवा ॲडॉप्शन त्याला म्हणलेलं आहे. तर इथं आपला हा जो टॉपिक आहे ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असे 2 सेपरेट टॉपिक NCERTच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पण आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये ते दोन्ही एकत्रित दिलेले आहेत. तर आपण 1 by 1 टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत. सगळे त्यातले सब पॉईंट्स असतील ते, आणि मला वाटतं तुमच्या याच्याविषयी काही शंका असणार नाही. जरी काही शंका असेल तर तुम्ही कधीही व्हॉट्सअपला तुमची क्युरी मला विचारू शकताय. तर या पॉईंटबरोबर आपला हा टॉपिक जो आहे ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तो संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला एका नवीन टॉपिकसह आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. थँक्यू.